महाराष्ट्राच्या राजकारणाचा ट्रेंड कसं चाललाय माहितीये? उठलं सुटलं कोणीही येतं. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि संत तुकोबा महाराज किंवा अजून काही राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल काहीही येतात आणि वक्तव्य बरगळण्यासारखे केलेले जातात. बरं, हे व्यक्ती असतात तरी कोण? एक तर ते सत्तेमध्ये असतात किंवा सत्तेत असलेले लोक ज्यांना स्पॉन्सर करतात ते लोक असतात. वक्तव्य करणं म्हणजेच काय? ज्या लोकांना 400-500 वर्षापूर्वी 200-300 वर्षापूर्वी झालेला इतिहास ज्या लोकांनी लिहून ठेवला त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बरगळणं, वेगळंच काहीतरी स्वतः एक नवीन संशोधन लावणं. उदाहरणार्थ बागेश्वर धाम यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेलं परवाचं वक्तव्य. कुठलेही लोक आता देशामध्ये अशी परिस्थिती झाली की कुठलं सुटलं कोणालाही बाबा म्हटलं जातं, दरबार भरवला जातो. सरकार त्यांना टॅक्स पेअरच्या ह्याच्यातून प्रोटेक्शन देत आहे, सगळं देत आहे. आणि हे बाबा ज्ञानी बाबा म्हटलं पाहिजे. हे बाबा जनतेला फसवणूक करत अक्षरशः कुठल्याही महान व्यक्तीबद्दल काहीही वक्तव्य करत चाललेले आहेत. खरं तर सरकार अशा व्यक्तींना स्पॉन्सर करतंय का? तर खरंच सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय हा व्यक्ती अशा बोलू शकत नाहीये. सरकार यांच्यावरती कोणतीही कारवाई करत नाहीये आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध सुद्धा करत नाहीये. म्हणून तर अशा बाबांची लायकी प्रत्येक दिवशी वाढत चालली आहे.